नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को-पॉवर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई सोसायटी आगरीपाडा याच परिसरात आहोत. भारती मोहनदास हेगडे या वहिनींना भेटणार आहोत. काही छान बघा सजावट केलेली आहे. स्वागतासाठी सज्ज आहेत. एक छोटासा कारंजाई सगळ्यांचं स्वागत करतोय आणि छान असं झेंडूचं पारंपरिक तोरणसुद्धा आपली वाट बघतंय. चला हेगडे कुटुंबाला भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं घ्या आता उखाणा. मिरगा मिरगा यंदा पाऊस पडा दे जोरात. हां मिरगा मिरगा यंदा पाऊस पडा दे जोरात आणि दासूचं नाव घेते आदेश भाऊजी इले आमच्या घरात. काय बघितलं हेगड्यांचं आंबो कुंभो कसा आरडलो. मिरगाचे दिवस येले की कॉमेची आठवण येतात ना. बरं द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ती माझी मुलगी स्नेहा. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझ्या ही मोठी बहिणी. ती माझी नमस्कार. बहीण. नमस्कार. बाबा. ते हा भाऊ एक मोठा. हा छोटा भाऊ. बरं. हा मुलगा सुबोध. नमस्कार. नमस्कार. आणि हा भाचा. हो हो ही हो. एक भाची. ह्या नमस्कार. सगळ्या भाची कंपनी. चला सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं आगरीपाड्यातलंच. आगरीपाड्यात. आगरीपाड्यात. कुठे आगरीपाड्यात? चाळ नंबर 7 आधी BIT चाळ. काय आता मस्त टॉवर झाले हो गेला. साईच्या कृपेने साई कोऑपरेटिव्ह छान टॉवर झालंय. तुमचं बालपण कुठलं? मी सँडस रोडच्या डोंगरी. डोंगरी. हा. मग तुमचं सगळं बालपण तिकडे? हो. तुमचे आई बाबा काय करायचे हो? आमचा हॉटेल बिझनेस आहे. हॉटेल माझे वडील business. आहे हॉटेल. आताही हॉटेल आहे? आताही हॉटेल कुठे आहे ते? डोंगरीलाच आहे. डोंगरी मार्केट समोर. बरं 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 बरं. मग काय तुम्ही त्या हॉटेलला जात होता का? नाही मग सांगू का स्टोरी? सांगा आता स्टोरी. आमच्या चाळीत समोर आमचे लोटणकर म्हणून राहायचे. त्यांचा मुलगा संजय तो ह्याचा मित्र होता. त्याचा वाढदिवस होता 20वा. बरं. तेव्हा मी त्यांच्या घरी पोहे करायला गेलेले. पोहे करायला? हा. मग तेव्हा ह्याने पाहिलं. मी पाहिले. काय झालं हो तेव्हा? काय झालं असं काय नाही. मी हिला बघितलं आणि मी माझ्या मित्राला विचारलं हिच्याबद्दल की ही रोज माझ्यासाठी पोहे करेल का? नाही नाही पोहे काय विचारलं? मी पोहे खात नाही. मला नाही. पोहेत इंटरेस्ट नाही होता. हा. मला हिच्यात इंटरेस्ट होता. काय सांगता? तर मग मी माझ्या मित्राला विचारलं तर मग त्यांनी मला इंट्रोड्यूस करून दिलं. बर. त्यानंतर मग हळूहळू आम्ही भेटायला लागलो. पोहे फार टेस्टी केले असणार तुम्ही, कळलं का? हॉटेलचा बिझनेस आहे आणि एखादा पदार्थ आहे ना हा म्हणजे असं पोटातून हृदयात जातो तसं झालं त्यांचं. असेल कदाचित. पण ते पोहे तरी खाल्ले होते का त्यांनी? नाही मी ते पाहिलं नाही का मी घरात आले लगेच करून झालं. हो. मग त्यांनी जेव्हा मित्रांनी तुमची ओळख करून दिली त्यानंतर काय तुम्ही भेटायला लागले का? हो सतत 7 वर्ष भेटलो आम्ही. 7 वर्ष फिरलो पण चोरून नाही. मग घरात घेऊ त्याला म्हटलं घरातच यायचं नाही घरातून घेऊन जायचं. म्हणजे मी हिच्या घरी यायचो. माझ्या घरी परवानगी नव्हती नव्हती म्हणून आणि त्यांना माहित पण नव्हता असा FIR होता म्हणून. पण हिच्या घरी मला एक्सेप्ट केलेलं तर मी हिच्या घरी जायचे. पण तुमच्या घरी कसं काय लगेच स्वीकारलं? म्हणजे मी सांगितलं परिस्थिती फार खराब म्हणजे हलाखीची होती. 82चा मिलचा संप होता. मग मी आईला असं म्हणाले की बघ चांगला मुलगा आहे जातवाला करणार आणि तो एखादा व्यसनी असेल आणि परत रडत येण्यापेक्षा हा माणूस म्हणजे माणूस चांगला वाटतोय मला आणि मला खात्री आहे की हा मला शेवटपर्यंत सांभाळेल. पण ह्याच्या कर्तृत्वाने ह्याने मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही सावरलं आणि मोठा मुलगाच झाला त्यांच्या घरचा आणि तो विश्वास आतापर्यंत सार्थक झाला. पण मग लग्नाचा निर्णय कधी झाला? लग्नाचा निर्णय 7 वर्ष झाली. आता म्हटलं लोक चर्चा करतात ना तर आपण लग्न करायचं. तर ह्याने काही घरात सांगितलं नाही. आम्ही पत्रिका छापल्या. म्हणजे बी फ्रँक सांगतो की करायचं तर त्याचाही निर्णय होता करायचं. मग ह्याच्या घरातनं थोडंसं कुरबुर झाली की नाही म्हणून. पण घरी तुमच्या कळलं कसं? नाही घरी कळलं म्हणजे बाहेरचे लोक बोलायचे का हा पोरी बरोबर फिरतो पोरी बरोबर. मला 1-2 वेळा विचारले का बाबा असं आहे चांगला नाही ते हे ते सर्व. तुला 2 बहीण आहेत त्यांच्या लग्न नाही झालंय म्हणजे तू असं काय करू नको का त्यांना प्रॉब्लेम होईल. मग ज्यावेळी हे लोकांचं डिसाईड झालं आणि आम्ही ठरवलं का बाबा आता लग्न करायचं आहे
मग हा- इट वॉज अ जोक. मी घरी बोललो कामाच्या याने मी दिल्लीला चाललोय आणि मी असं घर सोडून आलो आणि मी मग चिठ्ठी पाठवली. इकडे उलट झालंय केस. हो ना. परवानी हेगड्यांका घेऊन येले. हो ना. तर का बाबा मी असं लग्न करतो वगैरे. आणि ते लग्न टोटली हे लोकांनीच जमवलेलं. इवन म्हणजे आम्ही वैदिक पद्धतीने लग्न केलं, पण ते पण जे सर्व खर्च वगैरे जे पण होता ते हे लोकांनीच केलं. शिवाय रात्री लग्न झाल्यानंतर रात्री येऊन मी ह्यांच्याच घरी जेवलो. वेगळं लग्न आहे, हो की नाही? वेगळं म्हणजे पण त्यावेळी तुमच्या घरून बिलकुल स्वीकारलं नाही. नाही, माझ्या घरातून फक्त माझा छोटा भाऊ माझं लग्न अटेंड केलं. त्यानंतर 4 वर्ष आम्हाला ऍक्सेप्ट नाही केलेलं. आम्हाला म्हणजे काहीच नाही, म्हणजे आम्ही जायचो पण नाही, काय नाही. त्यानंतर मला जेव्हा माझा पहिला मुलगा झाला आणि तो 3 महिन्याचा असताना खूप आजारी होता. बरं. खूप बोलला तर त्याला थर्मोसिस म्हणून अशी, थर्मोसिस म्हणून जे लाखात एखाद्या मुलाला आजार होतो. इट इज टोटली ऑन ब्लड. इथं मिराकल बेबी होती ती एकदम. तर तेव्हा ही मला बोलली तू जा आणि बाबांना आशीर्वाद सांग. घे त्यांचे. मला दॅट असं वॉज द वाटलं. म्हणजे तेव्हा फर्स्ट टाइम आम्ही माझ्या घरी गेलो मुलाला घेऊन. इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट ते ऍक्सेप्ट नाही केले. तेव्हा पण नाही केलं. तरी आम्ही स्वतः लढलो. पण हा एक बोलायचं आहे मला, म्हणजे अजून का माझ्या मित्राने मला लय सपोर्ट आणि केला. तोच नाव आहे रहमान. ही तो मुसलमान असून पण आमच्यासाठी देव होता आणि आमच्यावर खरोखर रहम केले. याचे तर उपकार आम्ही कधीच नाही. कारण त्याचा भायखळ्याला गेस्ट हाऊस होता. एक लग्न झाल्यानंतर अशी परिस्थिती ती, आम्ही भाड्याने किसन नगरला राहायचो, ते पण आमचं घर गेलं. तर ही 1 वर्ष घरी राहिली आणि मी 1 वर्ष गेस्ट हाऊस मध्ये राहिलो. कारण काय रूम्स वगैरे छोटे होते. असं नाही का हे लोकांनी एक्सेप्ट नाही केलं. बरोबर. हे लोकांनी एक्सेप्ट 10x12चा रूम होता. 10x10चा 120. तर मी 1 वर्षी गेस्ट हाऊस मध्ये आणि ही घरी. पण एवढा असताना सुद्धा मला त्या मित्राने एवढा सपोर्ट केला. रहमान म्हणून आताही आहे तो. आता आम्ही त्याला बोलवलं नाही, त्याला हे सरप्राईज असेल. हे तो जेव्हा ऐकेल तेव्हा त्याला कळेल की मी म्हणजे विचार नाही करू शकत. आपले लोक पण एवढा नाही करत असणार, कोणीही असेल. पण आजही रहमान तुमच्या आमच्या संपर्कात. संपर्कात आहे. माझा चांगला मित्र आहे, माझ्या त्याची संपर्कात मिसेस आहे. सगळं फॅमिली मेंबर आहे तो आमचा. कधी ते लोक पण असंच इंटरकास्ट मॅरेज. तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठं स्थान दोघांच्या रहमानचं असेल. रहमान आधी माझी आई, जिने ह्याला स्वीकारलं. काही नसतेवेळी त्यांची परिस्थिती हालाकीची असतेवेळी, भाऊ कामाला नसतेवेळी तिने ह्याला स्वीकारलं आणि स्वतःच्या घरातला एक बेड काढून आम्हाला दिला. डबल बेड मधला आतलं बेड काढून दिला आणि तो 25 वर्ष आम्ही वापरला. आता इथे आल्यावर आम्ही तो दिला कोणाला तरी, म्हटलं आईच्या आठवण आता कोणीतरी फ्रीमध्ये नेऊन घाला, झोपा तुम्ही. म्हणजे इतकं आईने केलं की मला नाही वाटत अजून कोणी केलं असेल. म्हणजे आज इतकं भरभरून सगळं आहे. आता मला काही नको, एकदम सुखात आहे मी. आणि 25 वर्षात जे सगळं केलं ते खूप, म्हणजे एक किती वर्ष झाली आता लग्नाला 29 वर्ष 29. पूर्ण होतील आता 16 डिसेंबर. पण तुमच्या दोघांवरचं एकमेकांवरती खूप प्रेम. भरपूर भांडणही होतं. नाही, प्रेम बोलू शकतो आम्ही. कारण काय आम्ही आहे ना सतत बोलत असतो भांडण्याच्या रूपाने. चांगलं आहे हो प्रेम हे. तर कॉम्प्रोमाइज हे पहिल्यापासूनच आहे. आम्ही भांडतो, सकाळी भांडतोय, सर्व काय करते, इव्हन बोलते पण मला, मी जाते घर सोडून. असं बोलतात. आता किती वर्ष झाली लग्नाला? 28. 28 वर्ष. आणि संध्याकाळी येऊन ऑफिस मधून बघतो तर ती तिथेच बसलेली आहे. म्हणजे तुम्ही खुश होऊ देता. कळलं संध्याकाळी का? घावण्याचा तयार, डोसे तयार असतात ना चहा बरोबर. नाही नाही, म्हणजे ते येतात त्या खुश असतात. अरे गेली गेली गेली. पण तसं काय झालं नाही. पण खरं सांगू, त्यांचंही तितकंच प्रेम आहे. आणि तुमचं त्यांच्यावरती प्रेम आणि रिस्पेक्ट आहे एकमेकांच्या प्रती. कारण तुम्ही जे खडतर आयुष्य जगलात त्या काळात एकमेकांवरती विश्वास ठेवून, ते असं विसरता येणार नाही हो. अजिबात तुमच्याकडे डोसे करपतात का हो? अजिबात नाही. नाही. पीठ पण चांगलं येतं माझं. गरगरून डोसे, एकदम सॉफ्टी डोसे असतात. ते बघा पाठी जाऊन डोळा मारतायत. ते म्हणतात तो डोळा मारणारच किती नाही. वर्ष झाले करपलेले डोसे खातोय म्हणतायत ते, पण तरी हसतोय म्हणतात. नाही, पण एक आहे, ते सुख मला नक्कीच मिळाले जेवण बद्दल. तुम्हाला या तुमच्या सेवाभावी स्वभावाला मनापासून शुभेच्छा. आता पहिल्या खेळात घरांच्या काही वस्तू लपवून ठेवल्यात, म्हणजे जे काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात त्या वहिनी 1 मिनिटात घेऊन येणार का? बघूया. आधुनिक छपाई यंत्र. आसमान से गिरा खजूर में पटका.
40 सेकंद झाली, 20 सेकंद राहिली. विठू माऊली तू माझी माऊली. तू माऊली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बसा. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णेच्या घरात आली, अभिनंदन. नमस्कार. खूप तक्रारी आल्या. हं? सगळ्यांनी इतकी वर्ष मनात ठेवलेलं आज बोललेत सगळे. फार फटकळ स्वभाव आहे, मान्य आहे? मान्य. काय हो, काय खुश झालेत बघा. इतकी वर्षाची गोष्ट ते बोलू शकले नव्हते, ते आज बाहेर आली. नवऱ्यावरती खूप शंका घेता तुम्ही. हा नवरा फार गोड आहे ना, बोलतो त्या बोलण्यावर मैत्रिणी भाळतात, तर शंका कधीतरी येते, असं रोज नाही. बापरे देवा. योगा करीन असे सगळ्यांना कमिट करता, पण करत नाही. दिवसभर चालणं आणि घरात 5 वाजल्यापासून उठून जे काम होतं त्याच्यातच माझा योगा होतो. कोणी असू द्या, तुम्ही ऑर्डर सोडता. ते रक्तातच आहे. आता मी त्याला अरे बदलू ते शकत ठीक आहे, नाही. पण हा आरोप मान्य आहे का तुम्हाला? आरोप मांडणे आहे, पण हे माझं स्वभावाचंच आहे. ऑर्डर सोडून काम करून घेणं हे भारतीय तत्व असं मला वाटतं. कामालाच लावताय सगळ्यांना. तुम्ही स्वतः ग्रेट आहात असं मी म्हणत नाही. असं तुम्हीच म्हणता. असा आरोप आहे. हे मान्य आहे माझ्या का? कामातून सिद्ध होतं. मी नाही सांगत मी अरे ग्रेट पण आहे. थांबा, ही त्यांची तक्रार पण आहे मला ना. ते म्हणाले, पण मला पूर्ण खात्री आहे की मी काम करून मी अरे ग्रेट पण- आहे म्हणून करून दाखवलं. हिचा प्रॉब्लेम एकच आहे, ती कधी ऐकून घेत नाही. शी शुड बी अ गुड लिस्नर, पण नाही, ती बोलतच राहणार, त्याला काउंटर करत बसणार. आता थांबा, बोलू द्या त्यांना आज तरी. काय गोड आरोप केलेत बघा. आपण खोडकर आहात, मान्य. व्हेरी गुड. आपण भाडखोर आहात, मान्य. ओके. शेवटचं जे आहे ना, तो इतका गोड आरोप आहे. आपण ड्रामेबाज आहात. पटकन शिव्या देता तुम्ही. काय लागतं? हे काय सगळं तुम्ही खोटं घरातले? आहे. मला सांगा, हे सगळे आरोप केले, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आरोपांबद्दल अर्ध तर मी आराम नाही करत हा. आहे, हे तर फॅक्ट आहे. आणि राग प्रचंड येतो. राग आला की शिवी येते, हो ना. मान्य करते. बरं, ते मालवणी आहे ना, नाही, त्या सगळं मालवणावर ढकलू नका, कळलं का? त्या रक्तातच नाही, आहे. नाही. गाडी घातल्याशिवाय मालवणी शब्दच नाही. पण ते ड्रामेबाजाचं काय? ड्रामेबाज म्हणजे दुखतं म्हटलं की ह्यांना ड्रामा वाटतं. तर दुखतं तर काय दुखतं म्हणणार का, काम करते. आता बाई उठून जाते, मग तेव्हा दुखत नाही, घरी आले की कसं दुखतं, हे यांचं म्हणणं असतं. पण मी पूर्णपणे माझ्या कामात घालते दिवस. नाही, नाही, मैत्रिणी बरोबर पुरा दिवस फिरत असते, सर्व काय व्यवस्थित असते, तेव्हा हसते पण. आणि घरी पाऊल ठेवला, घरी नाही, घरी पण व्यवस्थित असते. माझा ऑफिस मधून यायची वाट बघत असते. मी ऑफिस मधून घरी आलो का सर्वात पहिला गोष्ट, माझं तर आज असं आहे. मग आपण म्हणजे तुम्ही कंप्लेंट करूच शकत नाही का तुम्हाला बरं नाही म्हणून. त्याच्या अगोदर चांगला नवरालाच ना. अरे हो, थांबा, बोलू द्या. वा वा. बरं, तुमच्या या सगळ्या तक्रारी घरातल्यांनी केल्या, शेजाऱ्यांनी कोणी केल्या? स्वतःमध्ये बदल करायचा असेल आजपासून, एक बदल जो खरंच तुमच्या आनंदात आणखी वाढ करेल, असा जर बदल करायचा असेल तर कुठला करणार? तो बदल म्हणजे फटकळपणा नाही करायचा. कमी करणार? येस. मग किमान ठरवणार तरी. हा, ठरवायलाच पाहिजे. आता सुनबाई घरात आली तर मग पुढे कसं होणार, म्हणजे आतापासून आवर घालायला पाहिजे ना. हो ना. हो. लवकर बरं झालं मी सुनबाई आल्या मी पण आलो ते. यायची आहे. हा, अजून यायची यायची आहे. आहे. त्याच्याच पूर्वी आलो ते जास्त बरं झालं. नाहीतर आल्या काय खरं नव्हतं त्यांचं. एक हा? कंप्लेंट वाढला असतं. कंप्लेंट. आता चित्र काढा आणि घरातले ओळखतायत का आम्हाला बघायचंय. पहिलं चित्र तुम्ही काढायचं. दहा, 9 झालं, 8,
7 6 डोसा बनवते 5 4 3 अभिनंदन. कोणी सांगितलं? भावाने. प्राणी पाळणार आहे ना तो, हा? प्राणी पाळणार आहे. हो, हा. त्याच्यामुळे तो गायक कशालाही मगर बोलायला लागला. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. आता तुम्ही सुंदर काढणार बघा ते. थांबा हो, काढून तर. ऍपल, कस्टर्ड ऍपल, येस. कस्टर्ड ऍपल, सीताफळ. अभिनंदन. चला, काय पटकन काढलं हो तुम्ही. थँक्यू सो मच. आणि सीताफळासारखं सीताफळ काढलं. काय बहिणीवरती प्रेम असल्यामुळे भाऊ कशालाही मगर बोलला. दहा. कोण म्हणलं डोसा? कोण डोसा म्हणाले तुम्ही? हा, ती बिचारीला हेच आयुष्यभर खाल्ल्यामुळे ती कशालाही डोसा म्हणते ती आता. झी मराठीकडून ही भेट. नमस्कार. बरं, माईक तुझ्याचकडे आहे, म्हणजे मुलीपासूनच सुरुवात. दोघेही खूप छान आहेत, हा. असेच राहावे. फक्त मम्मीनी थोडी चिडचिड आणि गडबड कमी करावी बस. एवढीच इच्छा आहे. मी बहीण हा, बोला. शिल्पा, छोटी बहीण. ती सगळं व्यवस्थित असते. शॉपिंग तिला आवडते. आजारी असली तरी शॉपिंगला जाते. आराम करत नाही. घरी आली की मात्र दमते. हो जावई माझे चांगले आहेत. हो मुलापेक्षा जावई चांगले. हो दोघांना एकटे ठेवायचे. हो, म्हणजे मुलांना आणि जावयाला असं म्हणायचं. दोन्ही सारखी. होय ना, काय भेद द्यायला काय नाही. होय ना. मी तिला लहानपणापासून म्हणजे तिची आर्थिक परिस्थिती असताना तिने आमच्या परमाडा समाज या पतपेढीतून पुस्तकं घेतली आणि सर्व भावंडांची पण शिक्षण घेतली. खरोखर, आणि आज ती ज्या उत्कर्षाला पोचली आहे त्याबद्दल मला तिचा अभिमान आहे. आणि भाऊजीमध्ये बोलायचं तर ते पण हसत खेळत असे भाऊजी असे वाटतच नाही. सख्या भावासारखे ते प्रेमाने आमचे सर. थँक्यू. ताई एकदम वेळोपयोगी एकदम फुल मदत करतात. आणि भाऊजी तर एकदम शांत स्वभावाचे, सगळ्यांना सांभाळून घेतात मेन. आता मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची तर माझ्या सासऱ्यांची, कारण त्यांच्या मुलाला मी त्यांच्यापासून हिरावून घेतलं. शेवटी कसंही असेल तर त्यांचा तो मुलगा आहे. आज त्यांना जे दुःख झालं माझ्यामुळे, तर त्यांची मी क्षमा मागते. आणि धन्यवाद द्यायचे तर आईचे आणि घरातल्यांचे धन्यवाद देण्यात काही नाही, ते आपलेच आहेत. पण मी आज धन्यवाद देऊ इच्छिते की मी ज्या पेशंट्सना नायरला नेते, तो नायरचा सगळा स्टाफ, स्पेशली कार्डियक डॉक्टर अजय चौरसिया. मी नुसतं नाव सांगितलं, बाबा डॉक्टर माझा पेशंट आहे, त्या पेशंटची सेवा, तो पेशंट मरणातून बाहेर येतो. असे आता कित्येक पेशंट आज उभे राहिलेले आहेत. तर मी खरोखर नायरच्या सगळ्या स्टाफचे धन्यवाद मानते आणि परमेश्वराचे आभार मानते. तुम्ही क्षमा कुणाची आणि धन्यवाद? मी क्षमा तर सर्वात पहिला माझ्या आई वडिलांचा मागणार. कारण एवढा वाढवून मी त्यांना धोका दिला, त्यांना न सांगता हे सर्व केलं. आणि धन्यवाद मी देणार तर हिच्या फॅमिली मेंबरला, ज्यांनी मला मुलासारखा त्यानंतर सांभाळलं. थोडक्यात धन्यवाद, क्षमा, सगळं झालेलं आहे. आणि बघितलं आपण, खूप आनंदाचं वातावरण घरामध्ये आहे. आणि संपूर्ण कुटुंबामध्ये एक असं नातं आहे की ज्याच्यामध्ये कुणीही अगदी बिनधास्तपणे मनात असलेला आरोप करू शकले. आणि त्याचबरोबर त्यांना भीती पण आहे, आता मी गेल्यानंतर त्यांचं काय होईल. बघा, या हसण्यामध्येच सारं काही दडलेलं आहे. आता जसे हसतायत तसेच कायम हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा, असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या आज पुढच्या भागात. नमस्कार.